हॅलो. मी डॉक्टर राणी जैन. आज आपण संयुक्त पूर्व परीक्षेचा रिव्हिजन घेत आहोत आणि हे बहुतेक क्वेश्चन्स 11वीच्या स्टेट बोर्डवरून आपण घेतलेली आहेत, राईट. तर काल आपण 25 प्रश्न बायोलॉजीचे कंप्लीट केले. आज आपण पुढचे क्वेश्चन्स 25 क्वेश्चन्स आपण आज कंप्लीट करणार आहे. ते फिजिक्स केमिस्ट्रीवर बेस्ड असेल, राईट. पहिला प्रश्न तुम्हाला दिसतो आहे बघा, हे फिजिक्सवरचा प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडा. मोजमापनासाठी SI पद्धती ऑक्टोबर 1960 मध्ये सर्वत्र स्वीकृत झाली. बरोबर आहे हे विधान? येस, ही सर्वत्र स्वीकृत झाली. तर लक्षात ठेवा, एक परिषद झाली होती 1960 मध्ये. कुठे झाली होती ती परिषद? पॅरिसमध्ये. आणि लक्षात, आणि ती परिषद कितव्या क्रमांकाची होती? 11वी. तर लक्षात ठेवा, 11th कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट्स. लक्षात ठेवा, वेट्स अँड मेजरमेंट ही झाली होती कुठे? मेजरमेंट ही कुठे झाली होती? पॅरिसला. कधी? 1960 मध्ये, ऑक्टोबर 1960 मध्ये. आणि त्यापासनं जी पण SI पद्धती आहे ती सर्वत्र म्हणजे स्वीकृत झाली. तर हे विधान बरोबर आहे. SI पद्धतीत मूलभूत एकक फंडामेंटल युनिट्स केवढी आहेत? 7 मूलभूत एकक आहेत. यस, ते तुम्हाला लिस्ट माहीत असायला पाहिजे. एक आपण लांबी बघतो, एक ठीक आहे, एक टाइम काळचं आपण बघतो. यस, एक आपण बघतो अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 7 मी तुम्हाला फंडामेंटल युनिट सांगत आहे, राईट. एक आहे इलेक्ट्रिक करंट. यस, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचं काय आहे? एम्पियर. यस, टेम्परेचर. यस, जे आपण केल्विन मध्ये मोजतो. SI युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन, राईट. त्याच्यानंतर प्रकाशाची तीव्रता, ज्याला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो, राईट. ल्युमिनस इंटेन्सिटी, जे आपण कॅडेला, ह्या युनिट SI युनिट त्याचा कॅडेला आहे. आणि एक आहे वस्तुमान, मास. तर असे 7 आहे मूलभूत एकक. तर बरोबर आहे, SI पद्धतीमध्ये 7 मूलभूत एकक, 2 पूरक एकक, सप्लिमेंटरी युनिट्स. 2 पूरक एकक कोणती आहे SI युनिटमध्ये? पूरक एकक कोणती आहे ती म्हणजेच एक आहे रेडियन आणि एक मिनिट इथे लिहित आहे मी, आणि एक आहे स्टेरेडियन. ठीक आहे, तर एक आहे रेडियन आणि एक आहे स्टेरेडियन. लक्षात ठेवा, रेडियन हे प्लेन अँगल, जे आपण ट्रायंगल, सर्कल हे काढतो की नाही, यांची जी आपण अँगल मोजतो की नाही, असं सपोज दिस इज अ ट्रायंगल, तर हे जे अँगल मोजतो ना, दिस इज अ रेडियन. आणि स्टेरेडियन एखादा क्यूब असेल, आलं लक्षात, त्याचं जो आपण काढतो, लक्षात ठेवा, अँगल काढला जातो, त्याला आपण म्हणतो स्टेरेडियन. 3D जे इमेजेस असतात ना, 3 डायमेन्शन ज्याला असतात ना, त्याचा जेव्हा अँगल काढला जातो दॅट इज स्टेरेडियन. ओके, तर हे 2 पूरक एकक कोणती आहे? रेडियन आणि स्टेरेडियन. आणि अनेक साध्य डिराइव्ड युनिट्स आहेत. बरोबर, हे अनेक आहे. ठीक आहे, ही लिस्ट तुम्ही बघून घेणार आता. तर ब हे दोघं पण बरोबर आहे. तर याचं उत्तर काय असणार? अ आणि ब हे दोघं योग्य आहे. क्लिअर? चलो, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ही तारीख लक्षात ठेवा, ही कॉन्फरन्स कुठे झाली होती हे लक्षात ठेवणार, राईट. आता नेक्स्ट, स्पीड, चाल, हे डॅश असू शकतं. हे काय असू शकतं? एक तर पॉझिटिव्ह किंवा 0, म्हणजेच उत्तर तुमचं येणार 4. घनात्मक किंवा 0 असू शकतं स्पीड. कारण की स्पीड हे काय आहे तुम्हाला माहिती आहे, आदिश राशी आणि सदिश राशी आहेत, पण हे असे बघतो की नाही युनिट्समध्ये. तर स्पीड ही कोणती आहे? इट इज अ स्केलार युनिट. हे काय आहे? स्केलार युनिट आहे, आदिश राशी आहे. आलं लक्षात? आणि आदिश राशी म्हणजेच काय, की जे युनिट, जे प्रमाण मध्ये फक्त मॅग्निट्यूड व्यक्त होतो. काय व्यक्त? येथे डायरेक्शनची गरज राहत नाही, फक्त मॅग्निट्यूडची गरज असते व्यक्त व्हायला, त्याला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. आणि मॅग्निट्यूड कधीच निगेटिव्ह मध्ये राहू शकत नाही. त्याच्यामुळे कधी पण स्केलार युनिट्स स्केलार युनिट्स कधी पण पॉझिटिव्ह किंवा 0 असेल. तर स्पीड हे स्केलार आहे, ते हे कसं असणार? एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. ओके, तर ऑप्शन 4 इज द आन्सर. क्लिअर? चलो, नेक्स्ट आता नेक्स्ट, आशियातील सर्वात मोठी अपवर्तन दुर्बीण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कुठे आहे? सी, आशियातील विचारलंय तुम्हाला, तर ती कुठे आहे? देवस्थळ. ठीक आहे, हे कुठे आहे? देवस्थळ. देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोप, DOT असं पण आपण त्याला, देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोप. देवस्थळ हे कुठे आलं? उत्तराखंडमध्ये. कुठे हे? उत्तराखंड. क्लिअर सगळ्यांना? हे लक्षात ठेवायचं. कवालुम हे जावडी हिल्स, तामिळनाडू. तुम्हाला पश्चिम घाट वाचत असताना भूगोलमध्ये जेव्हा पश्चिम घाट वाचतात, जावडी, शेवेरॉय, हे पश्चिम घाट नाही, पूर्व घाट. ठीक आहे, पूर्व घाट, जावडी हे वाचतात. तिथे आहे तामिळनाडूमध्ये कवालुम. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर लडाख. लडाखमध्ये लक्षात ठेवा ना, इथे रोबोटिक काय आहे? इथे आपली रोबोटिक टेलिस्कोप आहे. इट इज अ फर्स्ट, काय म्हणतात त्याला, रोबोटिक टेलिस्कोप. आलं लक्षात? आणि इथे अजून काय आहे? इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ही संस्था आपण लक्षात ठेवा, इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल लॅबोरेटरी.
लॅबोरेटरी ही पण कुठे आहे? लडाखमध्ये बघायला मिळेल. क्लिअर सगळ्यांना? या सो देवस्थळ सर्वात मोठे अपवर्तन दुर्बीण तुम्हाला तिथे बघायला मिळेल. उत्तराखंडमध्ये आहे ते, राईट. चलो नेक्स्ट आता बघा, हा प्रश्न अयोग्य विधान निवडा विचारलाय तुम्हाला. अयोग्य विधान, इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. इंद्रधनुष सकाळी पश्चिमेकडे तर संध्याकाळी पूर्व दिशेकडे तयार होतो. यस. आता हे तुम्हाला लक्षात ठेवा. आपल्याला माहित आहे की सूर्य कुठे उगवतो? सूर्य आता सकाळी उगवतो कोणत्या साईडने? पूर्वकडून उगवतो, बरोबर. येस. आणि मावळतो कुठे? पश्चिमेकडे. येस. म्हणजे सकाळी सूर्य कुठे असतो? पूर्वकडे असतो. आणि तुम्ही जेव्हा इंद्रधनुष्य वाचलं असेल तर त्यावेळेस तुम्ही हे वाचलं असेल ना की इंद्रधनुष्य कधी पण सूर्याच्या अपोजिट डायरेक्शनला असतो. म्हणजे कधी तुम्ही इथे उभा आहात ना, इथे उभे आहात, कधी तुम्हाला इंद्रधनुष्य कधी पण ह्या बाजूला इंद्रधनुष्य बघेल आणि तुमच्या पाठीला काय, पाठीच्या मागच्या बाजूला काय असेल? सूर्य असेल. तर अपोजिट डायरेक्शनला. तर बरोबर इंद्रधनुष्य सकाळी पश्चिमेकडे, ठीक आहे, आणि संध्याकाळी कुठे दिसेल? पूर्वकडे. का? कारण संध्याकाळी सूर्य कुठे असते? पश्चिमेकडून, म्हणजे त्याच्या अपोजिट पूर्वकडे दिसेल. याचं हे विधान काय आहे? योग्य आहे. काही ठिकाणी लॉजिक लावा. कधी असं स्टेटमेंट डायरेक्ट वाचलेली नसते आणि असं विचारलं गेलं तर त्यावेळेस तुम्ही लॉजिक लावणं गरजेचं असतं, राईट. नेक्स्ट आता प्राथमिक इंद्रधनुष्यात म्हणजे प्रायमरी रेनबोमध्ये लाल रंग वरच्या भागात तर जांभळा खाली असतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपण रेनबो बघत आहोत, राईट, तर लाल रंग कुठे असतो? वरच्या भागात. आणि सर्वात खाली विबग्योर कलर्स बघतो ना आपण, 7 रंग बघतो, तर जांभळा खालच्या बाजूला असतो. यस. तर द्वितीय इंद्रधनुष्यात वरती जांभळा तर खाली लाल रंग असतो. हे पण एकदम बरोबर आहे. तर दिस स्टेटमेंट इज अगेन राईट. ओके. नेक्स्ट आता पावसाच्या थेंबात 2 वेळा अंतर्गत परावर्तन इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यास प्राथमिक इंद्रधनुष्य तयार होतो तर नाही. पावसाच्या थेंबात जेव्हा एकच वेळा जेव्हा अंतर्गत इंटरनल रिफ्लेक्शन होईल त्यावेळेस प्रायमरी रेनबो तयार होतो. आणि ज्यावेळेस 2 वेळा रिफ्लेक्शन होतो त्यावेळेस सेकंडरी रेनबो द्वितीय इंद्रधनुष्य तयार होत असतात. क्लिअर? हे असं आता पार्ट करून घ्यायचं तुम्हाला. तर रिफ्लेक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन काय हे आता आपण एवढं डिस्कस नाही करू शकत. हे आपण कोर्सेस वगैरे मध्ये कम्प्लीट करतो, राईट. तर एवढं आता लक्षात ठेवा. सूर्य आणि आडवे पतल यांच्यात 42 डिग्रीपेक्षा कमी कोन असल्यास इंद्रधनुष्य तयार होतो. आपल्याला पाहिजे इंद्रधनुष्य कधी तयार होतो? एखाद्या पावसाच्या थेंबातनं. इथे पावसाचा थेंब हा प्रिझम म्हणून काम करतो, बरोबर. यातनं जेव्हा सूर्यकिरण जाते, ते आपलं काय आहे? सूर्य आहे, राईट. तर सूर्यकिरण आणि हा जो आडवा पतल आहे ना यांच्यामध्ये ज्यावेळेस हा जो कोन आहे ना 42 डिग्रीपेक्षा कमी असेल त्यावेळेस काय तयार होत असतो? इंद्रधनुष्य. तर हे पण बरोबर आहे. तर याच्यामध्ये जे उत्तर असणार आहे अयोग्य विधान, दिस इज ऑप्शन 3. काय आहे? ऑप्शन 3. क्लिअर सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणी सर्वप्रथम बिनतारी दळणवळण स्थापित केले? बिनतारी म्हणजेच वायरलेस कम्युनिकेशन स्थापित केले. तर त्यांचं नाव आहे मार्कोनी. CJG मार्कोनी यांनी. लक्षात ठेवा 1896 मध्ये हे बिनतारी वायरलेस कम्युनिकेशन इंग्लिश चॅनल इथूनच ते सेंड केले आणि इथेच रिसीव्ह केले त्यांनी. इंग्लिश चॅनल इथे आलं लक्षात. इथूनच ते पाठवले आणि परत इथेच रिसीव्ह केले इंग्लिश चॅनलला. 42 किलोमीटरचा तो अंतर होता. आणि लक्षात मार्कोनी यांनी तर स्थापित यांनी केले. आणि याच्यासाठी यांना लक्षात ठेवा नोबेल पुरस्कार पण देण्यात आला होता. 1909 मध्ये यांना या कारणासाठी नोबेल पुरस्कार पण भेटलेला आहे मार्कोनी. ओके. आता इथे दुसरे ऑप्शन जेव्हा आपण बघतो ना, सर जगदीशचंद्र बोस. आता सर जगदीशचंद्र बोस यांचा एक मोठा योगदान काय ना, जे आपण फिजिक्सच्या हिशोबाने जेव्हा इथे बघतो आहोत ना, तर इथे त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रोड्यूस केले होते. कोणते तयार केले होते? काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार केले होते. ओके. यस. त्याच्यानंतर मायकल फॅरेडेचं काम कुठे बघतात तुम्ही? जेव्हा तुम्ही मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे टर्म्स जेव्हा वाचतात ना त्यावेळेस मायकल फॅरेडेचं काम सर्वात जास्त होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि याच्याचमुळे जे आपण म्हणतो ना इलेक्ट्रिक मोटर्स याच्यामध्ये याचं काम जास्त होतं. आता एवढंच मी सांगू शकेल. आता जास्त डिस्कस जास्त करू शकत नाही. मायकल फॅरेडे आणि हेनरी हेड्स यांचं योगदान कुठे होते? यस. यांनी कोणत्या वेव्स शोधून काढल्या होत्या? दे डिस्कवर रेडिओ वेव्स. यस. हेनरी हॉट्स. क्लिअर? चलो. सो आता मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. बिनतारी दळणवळण जी मार्कोनी.
यांचे बघा जगदीशचंद्र बोस, मायकल फॅरेडे, हेनरी हर्ट्ज यांची अजून पण आहे, पण इथे काही पॉईंट्स मी डिस्कस केले, राईट. आता नेक्स्ट अयोग्य विधान निवडा. अयोग्य म्हणजेच इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. गॅमा किरणांचा शोध विलाड यांनी लावला. यस, विलाड यांनी लावलेला आहे गॅमा किरणांचा शोध. दिस इज राईट. यस, राईट. आता गॅमा किरण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, सूर्यकिरणांचा जो अनेक किरणांपासून बनलेला आहे. गॅमा किरण आलं लक्षात, या स्पेक्ट्रमचा पहिला भाग येतो गॅमा किरण, ज्यांची जे आपण म्हणतो ना यांची तरंग लांबी कशी असते, खूप जास्त असते. ठीक आहे. गॅमा किरणांची वारंवारता फ्रिक्वेन्सी ही केवढी आहे, सी लाईक दिस. ठीक आहे. तर बघा गॅमा किरण यांची तरंग लांबी कशी आहे, खूप कमी आहे. ठीक आहे. म्हणून यांची वारंवारता कशी आहे, जास्त आहे. तर हे पण बरोबर आहे. यस, ठीक आहे. त्याच्यानंतर गॅमा किरणांचा मारा धातूवर झाल्यास इलेक्ट्रॉन मुक्त होतात. या परिणामाला फोटो इलेक्ट्रिक परिणाम म्हणतात. सी, हे काढून टाका, बाकीचं वाचलं तर राईट. पण इथे कोणत्या किरणांचा मारा, एक्स रे, क्ष किरणांचा मारा जेव्हा पडतो ना त्यावेळेस धातूतनं इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात आणि ह्या परिणामाला आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो, राईट. तिथे क्ष किरण यायला पाहिजे, तर गॅमा नाही, म्हणून ऑप्शन 3 हे काय आहे, चुकीचं ठरतं. बरोबर. गॅमा किरणांचा शोध घेण्यासाठी समजा एखाद्या परिसरात गॅमा किरण आहे की नाही हे घेण्यासाठी एक उपकरण वापरलं जातं, त्याला म्हटलं जातं जिगजॅग काउंटर. ठीक आहे. तर हे पण बरोबर आहे. दिस इज अ फॅक्ट, हे पाठ करून ठेवणार. तिथे गॅमा किरण विलाड यांनी शोध लावला आणि याची तरंग लांबी आणि फ्रिक्वेन्सी वारंवारता, तरंग लांबी कशी आहे, खूप कमी आहे. ठीक आहे. तर याचं लक्षात ठेवणार तुम्ही. ओके. येस. त्याच्यानंतर नेक्स्ट आता प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो. प्रकाशाचा वेग, व्हेलॉसिटी ऑफ लाईट सर्वात जास्त कुठे असतो, निर्वित पोकळीमध्ये. सी, सर्वात जास्त प्रकाशाचा वेग कुठे असतो, निर्वित पोकळीमध्ये. आणि याचा वेग केवढा असतो, यस, 300,000 किलोमीटर पर सेकंद. याचं जो आपण म्हणतो ना निर्वित पोकळीचं कधी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला तर हे केवढं आहे, 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, 1. तर सर्वात जास्त वेग आपण म्हणतो ना प्रकाशाची जी व्हेलॉसिटी ही सर्वात कुठे जास्त आहे, निर्वित पोकळीमध्ये. क्लिअर. यस. ओके. चलो. सो हे आता, आणि समजा आता इथेच तुम्हाला कधी विचारलं गेलं की द्रव, लिक्विड, पाणी, इथे सपोज इथे आपण पाणी घेऊयात, वॉटर. वॉटरमध्ये प्रकाशाचा वेग केवढा असतो, तो असतो 225 किलोमीटर पर सेकंड, 1000 किलोमीटर पर सेकंड. का, कारण पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.3. जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढेल ना तेवढा प्रकाशाचा वेग काय होतो, कमी कमी होत जातो. ठीक आहे. आता इथे जेव्हा आपण प्रकाश सॉलिड मीडियम मध्ये, आता इथे आपण आता धरूयात ग्लास, वेलोसिटी ग्लासमध्ये अजून वेग काय होणार, कमी होणार, 200,000 किलोमीटर पर सेकंड या वेगाने. का, कारण की ग्लास जो आहे, काचचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.5. समजला. यस. आता इथे एअर पण येते. एअर जे आपण म्हणतो ना निर्वित पोकळी आणि एअर यांच्यामध्ये एक आपण कधी राऊंड फिगर एवढंच घेतो, पण काही सूक्ष्म याच्याने एअरमध्ये काय म्हणते प्रकाशाचा वेग कमी असतो. त्या आलं लक्षात, याच्यापेक्षा थोड्या प्रमाणात इथे कमी असतो. ठीक आहे. नेक्स्ट आता स्नेल नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, स्नेल्स लॉ कशाशी संबंधित आहे, तर हे आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कशाशी संबंधित आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. स्नेल हा लक्षात ठेवा याने, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन काय असतं, एक फिजिक्समध्ये जेव्हा तुम्ही वाचतात, इट इज अ बेंडिंग ऑफ लाईट. बेंडिंग ऑफ लाईट कधी होतं बेंडिंग, प्रकाश जी किरण आहे ही वागते, कधी बेंड होते ही जेव्हा ती एका माध्यमातनं दुसऱ्या माध्यमात प्रवास करते, त्यावेळेस त्यांचं काय होतं, बेंडिंग होतं. आणि हे जे बेंडिंग आहे ना, जे वाकणे होत आहे, हे किती अँगल झाला आहे तो, हे कोण दाखवतं तुम्हाला, स्नेल्स नियमने. ते किती अँगलने हा प्रकाश बेंड झाला आहे जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, हे कोण दाखवतंय तुम्हाला, स्नेल्स लॉ. ठीक आहे. आणि आता लक्षात आलं तुम्हाला, तर अँगल ऑफ सीन असं लिहिलं, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि एक इथे असतो कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वन मीडियम विथ रिस्पेक्ट टू अदर. क्लिअर. सगळ्यांना हा फॉर्म्युला वापरला जातो अपवर्तन. तर स्नेल नियम इट इज रिलेटेड टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नाव. इथे मी थोडक्यात काही गोष्टी आता सांगते तुम्हाला, खूप डिटेल डिस्कस नाही करत आहे. ठीक आहे.
तरी क्वेश्चनला धरून मी सगळं सांगते आहे, त्याने इवन काही पॉईंट्स किंवा याचा तुम्हाला नक्की वापर होईल, राईट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ बघत चला. मला असं पण लक्षात येतं की बरेचसे स्टुडंट्स व्हिडिओ बघत नाही. पूर्ण व्हिडिओ बघत चला, ओके. आणि खूप शेअर पण करा, म्हणजेच आम्हाला पण मोटिवेशन असतं पुढचे व्हिडिओज बनवायला, राईट. चलो, आता नेक्स्ट जुड्या लावा. मूलद्रव्य आणि त्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉन्सची संख्या सी. आता इथे दिलं आहे आर्गॉन, राईट. आता तुम्हाला एक माहीत आहे की कोणत्याही जेव्हा मूलद्रव्य आपण बघतो, आता इथे आर्गॉन दिलेला आहे, राईट. इथे वरती आहे 40, इथे आहे 18. 40 काय दाखवते, हे काय आहे, ॲटॉमिक मास. दिस इज अ ॲटॉमिक मास. आणि 18 काय आहे, हे काय आहे, ॲटॉमिक नंबर, अणुक्रमांक आहे, बरोबर. आणि अणुक्रमांक म्हणजेच काय असतं, त्या अणूची कोणाची संख्या, एक तर इलेक्ट्रॉन्सची संख्या किंवा प्रोटॉन्सची संख्या. 18 ही काय आहे, त्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये, अर्गॉनच्या अणूमध्ये 18 हे काय आहे, प्रोटॉन्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स आहे, कारण इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची संख्या सारखी असते, राईट. 18 हे आता आपण काय धरूयात, हे प्रोटॉन्स आहेत, राईट. 18. आणि ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान म्हणजेच काय असतो, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या. आता याच्यामध्ये प्रोटॉन्स 18 आहे, तर 40 होण्यासाठी न्यूट्रॉन्स किती होतील मग, कॉमन किती असायला पाहिजे, 21, ठीक आहे. तर हे काय येणार, याच्या आर्गॉनमध्ये न्यूट्रॉन्स केवढे असतात, 21. किती असतात, 21. बघा, मी तुम्हाला याच्याही सांगून दिलं आहे कसं उत्तर काढायचं आहे, तर याच्यावरनं तुमचं उत्तर काय येणार आहे. आता बघा, कार्बन किती असेल, 8, बरोबर. क्लिअर येत आहे सगळ्यांना. चलो, सो हां, पोटॅशियम 22 आणि हे 7, ओके. चलो, सो ऑप्शन 1 इज द आन्सर. हे उत्तर कसं काढायचं, हे इकडे मूलद्रव्य तुम्हाला काही पण विचारले जाऊ शकतात, पण इन केस कधी तुम्हाला न्यूट्रॉन्स विचारले तर अशा प्रकारे उत्तर येणार, राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन, प्लँक स्थिरांकचे मूल्य काय, ही पाठ करून जायचे. व्हॉट इज अ प्लँक कॉन्स्टंट, ती व्हॅल्यू काय आहे त्याची, तर हे आहे 6.626 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻34 जूल सेकंड, ओके. यस, याला असं पण कधी तुम्हाला हे पण युनिट आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. आलं लक्षात, या असं पण युनिट आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही, सेम एकच, ओके. तर प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही, किंवा कधी तुम्हाला हा युनिट विचारलं तरी हे असेल, ओके. चलो, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. हे कसं आलं, हे काय, हे आता आपण एवढं डिस्कस नाही करू शकत. आता एवढं प्लँक कॉन्स्टंट पाठ करून टाकायचं तुम्हाला, ठीक आहे. हे फ्रिक्वेन्सीवर च्यासाठी आपण याचा बघतो, पण आता ठीक आहे एवढं, ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या निर्मितीसाठी हॅबर्स प्रोसेस वापरला जाते, कमॉन. कोणाच्या निर्मितीसाठी, म्हणजे इंडस्ट्रीयल यूजमध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा अमोनिया तयार करायचं असतो ना, लक्षात ठेवा, अमोनिया तयार करायचं असतो ना, त्यावेळेस कोणती प्रक्रिया वापरली जाते, हॅबर्स प्रोसेस. तर बघा, नायट्रोजन हे गॅस स्वरूपात आहे आणि याची ही केली जाते, एक मिनिट, 2H2, ठीक आहे, गॅस. तर काय तयार होतो, 2NH3, अमोनिया हा गॅस तयार होतो, ठीक आहे. तर नायट्रोजन आणि हायड्रोजन, ठीक आहे. आता हे डायनायट्रोजन आपण सांगू ना, याला 2 आहे, डायनायट्रोजन आणि डायहायड्रोजन, बरोबर, कारण 2 हे घेतलेत ना आपण, H2 आणि N2, ओके. तर अमोनिया गॅस, तर ही प्रोसेस म्हणजेच कोणती आहे, हॅबर्स प्रोसेस. ही इंडस्ट्रीजमध्ये ज्यावेळेस अमोनिया मोठ्या प्रमाणात तयार करायचं असतं ना, त्यावेळेस ही पद्धत वापरली जाते, ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन, हा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा मी नंतर घेईन, कारण तिथे जरा थोडीशी मिस्टेक केलेली आहे, ओके. आता आर्सेनिक आधारित म्हणजे हा जो प्रश्न बघा, हा एक न्यूमरिकलचा प्रश्न होता, हा मी आत्ता घेत नाही आहे तुमचा, नंतर घेणार आहे, कारण तिथे जरा मिस्टेक केलेली आहे प्रिंटिंग, राईट. आता नेक्स्ट 38वा प्रश्न, आर्सेनिक आधारित प्रतिजैविक कोणते आहे. प्रतिजैविक म्हणजेच काय, अँटीबायोटिक्स, ठीक आहे. अँटीबायोटिकला प्रतिजैविक म्हणतात. त्या आर्सेनिकपासनं बनलेलं किंवा त्या अँटीबायोटिकमध्ये आर्सेनिक आहे असं कोणतं प्रतिजैविक आहे, तर सल्वारसन.
सी. आणि इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की सॅल्व्हरसन हा पहिला अँटीबायोटिक तयार करण्यात आला होता. ठीक आहे, आणि ते कोणी तयार केलं होतं? पॉल एरलिच यांनी. आणि हे लक्षात ठेवा, पॉल एरलिच यांनी हा अँटीबायोटिक तयार केला होता ज्याच्यामध्ये अर्सेनिक होतं, ज्याचं नाव काय होतं? सॅल्व्हरसन, पॉल एरलिच, राईट. आणि हे कशासाठी म्हणजे कोणत्या आजारासाठी तयार करण्यात आलं होतं? सिफिलिस. ठीक आहे, आणि सिफिलिस तुम्ही बायोमध्ये वाचतात, सिफिलिस हा जीवाणूजन्य बॅक्टेरियल डिझीज आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? ट्रेपोनेमा लक्षात ठेवा, ट्रेपोनेमा पॅलिडम, ट्रेपोनेमा पॅलिडम हा बॅक्टेरियापासनं हा सिफिलिस आजार होतो. आणि सिफिलिस आजार हा सेक्शुअली ट्रान्समिटेड आजार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी पॉल एरलिच यांनी सॅल्व्हरसन ही अँटीबायोटिक तयार केली होती. आणि याच्यासाठी लक्षात ठेवा, यांना नोबेल पुरस्कार पण देण्यात आलं होतं. ठीक आहे, 1908चा नोबेल पुरस्कार पॉल एरलिच यांना देण्यात आलं होतं. क्लिअर सगळ्यांना? आणि लक्षात ठेवा, पॉल एरलिच यांना आत्ता फादर ऑफ किमोथेरपी पण म्हणतात. काय म्हटलं जातं यांना? फादर ऑफ केमोथेरपी. केमोथेरपी कॅन्सरच्या पेशंट्सला देतात ना ते. ओके, आता इथे हे एक पॉईंट लक्षात ठेवा. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की मॅम आपण जेव्हा प्रतिजैविक म्हणतो तर अलेक्झांडर फ्लेमिंगचं नाव येतं, अलेक्झांडर फ्लेमिंगचं नाव येतं. यस, अलेक्झांडर फ्लेमिंगने पण अँटीबायोटिक तयार केले होते, लक्षात ठेवा. इन विच इयर? 1929. पण यांनी जो अँटीबायोटिक तयार केले होते ना, हे मायक्रोबियल ओरिजिनचे येते, म्हणजे ह्याने सूक्ष्मजीवांचा वापर करून अँटीबायोटिक्स तयार केले होते. आणि लक्षात नाही कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर केला होता यांनी? फंगस, एक फंगस वापरला होता, तो होता पेनिसिलियम. तर पेनिसिलियम जे आपण म्हणतो हा पहिला अँटीबायोटिक हा मायक्रोबियल ओरिजिनचा होता, जे कोणी शोधले होते? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. कलिल कणांचा आकार, साइज ऑफ कोलायडल पार्टिकल. ठीक आहे, साइज ऑफ कोलायडल पार्टिकल ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके, साइज ऑफ कोलायडल पार्टिकल्स. एक मिनटं जरा हां तरी युनिट्स बरोबर घेतलेत का? हां ठीक आहे, बरोबर आहे ना. हां, कारण की जर काही वेळेस हां बरोबर घेतले, प्रिंटिंगमध्ये पण होत असतं. हां, सो साइज ऑफ कोलायडल पार्टिकल, येस, एकदम सूक्ष्म कण असतात. यांना कलिल कण पण आपण म्हणतो, सूक्ष्म, जे आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाही. ठीक आहे, दुधामध्ये हे जे सूक्ष्म कण आहे ना, आपल्याला दूध पांढरं दिसतं पण ते कण दिसतात का? नाही, ते कलिल कण असतात. ठीक आहे, गढूळ पाणी. ठीक आहे, गढूळ पाणी जे धुळीचे त्याच्यामध्ये जी पण असेल कण ते कोलायडल पार्टिकल्स असतात, राईट. म्हणून इथे तुम्हाला इथे अजून एक पॉईंट मला तुमच्याशी डिस्कस करावं वाटतंय, ते म्हणजे टिंडाल परिणाम, टिंडाल इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, टिंडाल इफेक्ट. ठीक आहे, टिंडाल इफेक्ट. टिंडाल इफेक्ट काय सांगतं ना तुम्हाला? तुम्ही बघितलं असेल की एका काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्या, काचेचे शुद्ध पाणी घ्या. काय घेतलं? प्युअर वॉटर, शुद्ध पाणी. ठीक आहे, यस. आणि एका काचेच्या ग्लासामध्ये तुम्ही कण म्हणजे धुळीची कण, गढूळ पाणी घ्या. इथे आपण कण टाकते आहोत, कण म्हणजे गढूळ पाणी आहे, बरोबर. यस, गढूळ पाणी म्हणजेच काय? याच्यामध्ये कलिल कण आहेत काळाचे, राईट. गढूळ पाणी आहे. आणि इथनं तुम्ही एखादी टॉर्च हे करा, राईट. आता या पाणीमधनं, शुद्ध पाणीमधनं जेव्हा हे प्रकाश जाणार ना, हे सरळ निघून जाणार. तुम्हाला या ग्लासमध्ये काहीच प्रकाशाचा मार्ग बघायला भेटणार नाही, प्रकाश मार्ग बघायला भेटणार नाही. पण हेच लाईट जेव्हा ही टॉर्च कधी तुम्ही गढूळ पाण्याच्या तिथे नेली आणि प्रकाश सोडला इथनं, तर हा प्रकाशाचा मार्ग तुम्हाला गढूळ पाण्यातनं जाताना पण दिसेल आणि बाहेर पण येताना दिसणार आहे. का? कारण गढूळ पाण्यातनं जेव्हा प्रकाश जातो तर त्या कणांमध्ये, कधी पण आपण बघतो ना, कणांमध्ये प्रकाशाचे काय होते? विकिरण होते. काय होते? विकिरण होते. देयर इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट, आणि या इफेक्टलाच आपण म्हणतो टिंडाल इफेक्ट. क्लिअर? थोडक्यामध्ये सांगितलं आहे. ओके, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण. चुकीची जोडी निवडा. ठीक आहे, चुकीची जोडी निवडा विचारलेलं आहे तुम्हाला इथे. यस, सो पृष्ठताणचं युनिट काय आहे? सरफेस टेन्शनचा न्यूटन मीटर, राईट. वाफ दाब वेपर प्रेशरचा टोल. इथे काही म्हणजे मी
मुद्दामून घेतले आहेत युनिट्स, जे आपल्या कायम अभ्यासमध्ये किंवा वाचण्यात येत नाही ना, ते पण युनिट्स मी इथे घेतले, म्हणजे तुमचं तेवढंच कंटेंट इन्क्रीज होईल. वेपर प्रेशर टोर, विस्कोसिटीचा काय आहे पॉइज. ओके, हे पण बरोबर आहे. विस्कोसिटीला अजून असं पण घेतलं जातं, ह्या युनिटमध्ये पण मोजलं जातं. क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे, पास्कल पर सेकंड. ठीक आहे, असं पॉइज. ठीक आहे, आता किरणोत्सर्गी रेडिओ ऍक्टिव्हिटी रेड आहे का? नो. किरणोत्सर्गीचं काय असतो? बॅकरल. काय युनिट असतो? बॅकरल हा युनिट असतं. रेड हे काय आहे? रेड हे कोणाचं युनिट म्हटलं जातं? कमॉन, रेड हे कोणाचं युनिट म्हटलं जातं? अमाऊंट ऑफ रेडिएशन, म्हणजेच अमाऊंट ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब बाय बॉडी. किती प्राणी एखाद्या वस्तूने किंवा शरीराने ती शोषून घेतली आहे ते मोजण्यासाठी आपण रेड हा युनिट म्हणतो. द अमाऊंट ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब्ड बाय बॉडी ऑर ऑब्जेक्ट, ते मोजण्यासाठी जो युनिट आहे दॅट इज रेड, आणि किरणोत्सर्गीचा आहे बॅकरल. क्लिअर? चलो, सो हे आहे. नेक्स्ट आता योग्य विधान निवडा. ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते त्याला उष्मग्राही अभिक्रिया म्हणतात. यस, एंडोथर्मिक म्हणतो पण शोषली जाते ना, आलं लक्षात? यस, इट इज एंडोथर्मिक रिएक्शन. प्रकाश संश्लेषण क्रिया ही उष्मदायी अभिक्रिया आहे कारण उष्णता बाहेर टाकली जाते. नो, प्रकाश संश्लेषण ही एंडोथर्मिक आहे. ही ऊर्जा शोषून घेते ना, सूर्यप्रकाश ही शोषून घेते की नाही, त्याच्यानंतर ती प्रकाश संश्लेषण क्रिया तर ही ते देत नाही, ही घेते, म्हणून हे काय आहे? इट शुड बी एंडोथर्मिक, उष्मदायी नाही आहे ती. राईट, तर प्रकाश संश्लेषण ही काय आहे? उष्म शोषते. एंडो, ठीक आहे, एंडोथर्मिक उष्णग्राह्य आहे, म्हणून फक्त अ हे योग्य आहे. आलं लक्षात? क्लिअर? चलो, तेच आपली रेस्पिरेटरी जी प्रोसेस असते ना, ती कोणती असते? उष्मदायी. ती कशी असते? उष्मदायी. म्हणून तुम्ही बघा, आपण श्वास घेतो किंवा सोडतो, असं करून बघा तुम्ही. श्वास सोडत असताना जेव्हा हवा येते शरीरातनं, ती गरम लागते की नाही? बिकॉज इथे एनर्जी रिलीज होते, तर ती काय असते? उष्मदायी. पण प्रकाश संश्लेषणमध्ये ही घेते, म्हणून ही काय असते? एंडोथर्मिक. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन नाव, अर्गॉन. वातावरणमध्ये अर्गॉन आहे. यस, आपल्या वातावरणमध्ये नायट्रोजन बघायला मिळतं, त्याच्यानंतर ऑक्सिजनचे प्रमाण असतं, त्याच्यानंतर अर्गॉनचे प्रमाण असते, त्याच्यानंतर कार्बनचे प्रमाण असते. बरोबर? मग आता हा अर्गॉन जो वायू आहे ना आपल्या वातावरणामध्ये, त्याचे प्रमाण केवढे आहे? 0.93%. राईट? तर हे अर्गॉन वायू कसा निसर्गामध्ये आलेला आहे, वातावरणामध्ये तयार झालेला असतो. तर याची निर्मिती पृथ्वीच्या कवचातील कोणत्या समस्थानिकेच्या विघटनामुळे होते? तर कोणत्या समस्थानिके म्हणजे आयसोटॉप, तर हे आहे K40, पोटॅशियम 40. ह्या समस्थानिकेचा विघटन होऊन काय तयार होत असतं? अर्गॉन, आणि एक कार्बन पण तयार होत असतं. तर इथे आता फक्त अर्गॉन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या वातावरणामध्ये काय आहे? अर्गॉन हा, आणि पृथ्वीच्या कवचात हे K40 हा आयसोटॉप आहे, याचं सतत विघटन होत आहे, तो काय रिलीज करतोय? अर्गॉन, आणि जे आपल्या वातावरणामध्ये येत आहे. क्लिअर? चलो, नेक्स्ट आता फोटो इलेक्ट्रिक प्रक्रिया संबंधी काय योग्य आहे? काय योग्य आहे? फोटो इलेक्ट्रिक प्रक्रिया. राईट, आपण आत्ताच बघितलं होतं एक क्वेश्चन मध्ये, व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक प्रोसेस. ठीक आहे, जे एखादी प्रकाश किरण, ठीक आहे, धातूवर आदळते त्यावेळेस त्यातले इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात आणि ते मुक्तपणे फिरायला लागतात. ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता याच्याशी संबंधित योग्य काय आहे? मुक्त होणारे इलेक्ट्रॉन हे प्रकाशच्या तीव्रतेच्या समानुपाती असतात, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अफेक्टेड इज प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. येस, हे इफेक्टेड नाहीये, हे किती इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात, इजेक्टेड किती निघतात, इज प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. येस, जेवढं प्रकाशाची तीव्रता असेल तेवढे इलेक्ट्रॉन्स काय होतील? जास्त इजेक्ट होतील, निघतील. यालाच आपण म्हणतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे, मागच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं ते प्रकाश किरणाची क्ष किरण जेव्हा आदळते तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. बरोबर, एक क्वेश्चन आपण घेतलाय आजच. येस, तर दिस इज द आन्सर. मी डायरेक्ट आन्सर, बाकी तर काही गरजच नाहीये विधान वाचायची. ओके, आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच तुम्ही जेव्हा सोलार एनर्जी वाचतात त्यावेळेस पण तुम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वाचतात की नाही? है ना? फोटो इलेक्ट्रिक
सिलिकॉन हे जे आहेत गॅलिनियम यांच्यावर जेव्हा सूर्यकिरण पडते यातले सिलिकॉन मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे मुक्त होतात, फिरायला लागतात आणि याचाच वापर आपण सौर ऊर्जाचा वापर ह्याच मुक्त झालेल्या इलेक्ट्रॉन्सचाच वापर करून आपण एनर्जी तयार करत असतो. ठीक आहे. आता हे काय आहे, क्विक लाईन. दिस इज अ क्विक लाईन. याचे इथे असं लिहायचं तुम्ही. क्विक लाईन हे रासायनिक नाव कोणाचे आहेत? व्हॉट इज क्विक लाईम नाव? क्विक लाईम हे म्हणजेच काय, कॅल्शियम ऑक्साईड. दिस इज अ कॅल्शियम ऑक्साईड, ज्याला आपण चुनखडी म्हणतो की नाही. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्विक लाईम. क्लियर? द ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साईड, द क्विक लाईम. ओके. आता नेक्स्ट, बॅकरवल आणि क्युरी यांच्यातील संबंध. ठीक आहे. तो 1 क्युरी इज इक्वल टू 3.7 मल्टीप्लाय बाय 10 रेज टू 10 बॅकरवल 1 क्युरी. ठीक आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यस. किंवा 37 बिलियन बॅकरवल इज इक्वल टू 1 क्युरी. ओके. म्हणजेच बघा, बॅकरवल म्हणजेच काय असतो, 1 डीके पर सेकंड. 1 म्हणजे 1 डीके पर सेकंड, याला आपण म्हणतो बॅकरवल युनिट. 1 बॅकरवल, राईट. 1 डीके म्हणजेच काय की तुम्हाला माहिती आहे की नवचरी पदार्थाचं सतत विघटन होत असतं. तर जे डीके विघटन होत आहे ना एका सेकंदमध्ये, त्याला आपण म्हणतो बॅकरवल. ठीक आहे. ज्या वेळेस 37 बिलियन बॅकरवल एवढं डीके होत आहे त्यावेळेला आपण काय म्हणतो, 1 क्युरी. ठीक आहे. थोडक्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स मी सांगून दिले तुम्हाला, राईट. हा क्वेश्चन पण नंतर घेऊयात. येस. आता हे काही न्यूमरिकल्स आपण घेतलेले आहेत, राईट. आता 2 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान, ठीक आहे, 30 डिग्री सेंटीग्रेड पासून 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, पहिले बघा, जेव्हा आपण फिजिक्सचे प्रश्न सॉल्व्ह करतो ना, इथे तुम्हाला काय दिलेलं, वस्तुमान दिलंय, म्हणजे याला आपण कसं लिहितो, मास. किती आहे, 2 kg. ओके. पाण्याचे तापमान विचारलंय ना, तर पाण्याची आपण स्पेसिफिक हीट काय म्हणून घेतो, स्पेसिफिक हीट काय पाण्याची, कमॉन, वॉटरची स्पेसिफिक हीट 1. आता आपण इथे 1 लिहूयात, 1च आहे ना. यस. ठीक आहे. ओके. चलो, तर हे लिहिलं तुम्ही, 1 किलो कॅलरी पर केजी. ठीक आहे. यस, ही स्पेसिफिक हीट आहे. आणि किती तापमान चेंज करायचं आहे, 30 डिग्री पासून 100, म्हणजे 70चा फरक आहे ना टेम्परेचर. यस. तर 100 मायनस 30, 70 डिग्रीने आपल्याला ते वाढवायचं आहे, एवढं चेंज, राईट. तर वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल, राईट. याच्यासाठी आपल्याला किती उष्णता लागेल किंवा उष्णता द्यावी लागेल, त्याच्यासाठी फॉर्म्युला व्हेरी सिंपल, MCT. एम दिलंय तुम्हाला मास, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, सी म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1, आणि टेम्परेचर किती दिलेलं आहे, 70. तेवढ्याने वाढवायचं ना आपल्याला. येस. किती झालं मग, 140 किलो कॅलरीज. तर उत्तर काय असणार आहे तुमचं इथे, 140. 140. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. 150 नाही आहे, दॅट इज 140. क्लिअर. चलो, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. कमॉन, सी नेक्स्ट क्वेश्चन. वीज चमकल्यानंतर 5 सेकंदाने एका व्यक्तीला गडगडाट म्हणजे थंडर ऐकू आला तर त्या व्यक्तीपासून किती अंतरावर वीज चमकली असेल. आणि ध्वनीचा वेग, स्पीड ऑफ द साऊंड इज 340 मीटर पर सेकंड दिलेला आहे, राईट. आता इथे आपल्याला दिलेलं काय बघा, जेव्हा असे न्यूमेरिकल्स येतात ना, आपल्याला दिलेलं काय ते विचार समजून घ्यायचं, राईट. तिथे तुम्हाला दिलेला आहे, टाइम दिलेला आहे 5 सेकंड, बरोबर. यस. ठीक आहे. स्पीड दिलेला आहे, स्पीड, ध्वनीचा वेग दिलेला आहे ना, 340 मीटर पर सेकंड. विचारलं काय, किती अंतरावर, अंतर म्हणजेच याला आपण लिहितो डिस्टन्स. डिस्टन्स विचारला आहे, राईट. तुम्हाला डिस्टन्सचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, अंतरचा फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम, बरोबर आहे. हा फॉर्म्युला व्हेरी सिंपल. स्पीड दिलेला आहे तुम्हाला 340 मीटर पर सेकंड, टाइम दिलेला आहे 5 सेकंड. कमॉन, किती येत आहे बघा, 340 इंटू 5, 1700. ठीक आहे. 340 मीटर हे होतं ना, आणि इथे होतं सेकंड, तर हे काय येणार, मीटर पर, सॉरी फक्त मीटर येणार, सेकंड कट झाला ना, फक्त मीटर. तर 1700 मीटर अंतरावर तो व्यक्ती असेल.
है ना. हे बघा 340 मीटर पर सेकंड होता आणि 5 सेकंड होतं. तर सेकंड कट झाले, कॅन्सल झाले, फक्त मीटर राहिला तर 1700 मीटर. तर आन्सर इज ऑप्शन 2. ओके. नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक मायक्रोवेव्ह ओव्हन 0.15 किलोवॅट आवर ऊर्जा 20 मिनिटे वापरण्यात आली, तर त्या ओव्हनची शक्ती काढा. काय विचारलंय तुम्हाला इथे, त्या ओव्हनची शक्ती काढायची विचारलेली आहे. राईट. आता इथे ओव्हनने किती ऊर्जा वापरली आहे, एनर्जी किती यूज केलेली आहे त्याने, सी. ठीक आहे, ते आपण एनर्जी यूज इथे आपण लिहून घेऊयात, सिंपल करूयात. पहिले एनर्जी यूज, ऊर्जा किती वापरली, 0.15 किलोवॅट आवर. ओके, म्हणजे एवढं वर्क केलंय, कार्य केवढं केलंय, केवढं केलंय. ठीक आहे. येस, 20 मिनिटे टाइम आपण बघितला आहे. येस, टाइम दिले तुम्हाला 20 मिनिटे. येस, ठीक आहे, 20 मिनिटे. पण याला आपण 60 म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास असतो ना, त्यापैकी 20 मिनिटं असं आपण करू शकतो. येस, तसं आपण घेऊ शकतो. याला आर मध्ये केलं तर ठीक आहे, कारण 60 मिनिटाचा 1 तास असतो आणि याला आपण आवर मध्ये घेणार आहोत आता, कारण इथे आवर घेतलेला आहे म्हणून असं लिहू शकतो आपण आवर घेण्यासाठी. येस, राईट. येस, तर आता आपल्याला पॉवर विचारली आहे. ठीक आहे, पॉवर विचारली आहे की शक्ती काढा. आता पॉवरचा फॉर्म्युला आपण काय घेतो, पॉवरचा फॉर्म्युला काय घेतो आपण, केलेले कार्य, किती कार्य केले आहेत, वर्क अपॉन टाइम. वर्क केवढं केलं आहे, 0.15 किलोवॅट आवर, आणि टाइम 20/60 असं तुम्ही लिहिणार. येस, 20/16. आवर कॅन्सल झालं. येस, याला कॅल्क्युलेट करा आता तुम्ही, तर उत्तर काय येतं तुमचं, 0.45 किलोवॅट, कारण आवर कॅन्सल झालं ना हे, तर काय उत्तर येतं तुमचं, 0.45 किलोवॅट आवर. ओके, समजते सगळ्यांना. ठीक आहे, चलो. सो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हे कॅल्क्युलेशन करा आता. आता विद्युत रोध विचारलेला आहे. सी, विद्युत रोध रेझिस्टन्स 100 वॅट व 240 व्होल्ट दिव्याचा विद्युत रोध किती. ठीक आहे, वॅट. ठीक आहे, व्होल्टेज किती आहे, व्होल्टेज किती दिलेला आहे, 240 विभवांतर. ठीक आहे, 240 व्होल्ट. ठीक आहे. यस, पॉवर किती दिलेला आहे, 100 वॉट. ओके, विचारलं काय तुम्हाला, रेझिस्टन्स, रोध विचारला ना. येस, आता तुम्हाला रोधचा एक फॉर्म्युला एक माहिती तुम्हाला, हा फॉर्म्युला माहिती आहे ना, V²/R. हा फॉर्म्युला तुम्ही फिजिक्स हे इलेक्ट्रिसिटी वाचत असताना हे केलेलं असतो. राईट. आता आपण या फॉर्म्युलाला काय करूयात, थोडंसं मागे पुढे करूयात. आर इकडे घेऊयात, V²/P, कारण रेझिस्टन्स काढायचं ना तुम्हाला. V², V केवढा आहे, 240, पण स्क्वेअर रूट मध्ये येते तर 240. येस, P किती आहे, 100. ओके, कळा आता किती उत्तर येतंय तुमचं, 576 ओहम. राईट, तर उत्तर काय असणार, 576 ओहम. क्लिअर. ओके, तर उत्तर येतं तुमचं 576 ओहम. थोडेसे त्याची कॅल्क्युलेशन्स मी गुणाकार हे करत नाही ना, ते तुम्ही करून घ्या. ठीक आहे, मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर देते हे. ओके, चलो. सो आज 50 म्हणजे एवढे प्रश्न झाले आपले 25. उद्या आपण अजून पुढचे प्रश्न घेऊयात. उद्या आता मी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मिक्स घेणार. जसं 2 दिवस आपण, एक दिवस बायो घेतला, एक दिवस फिजिक्सचे जास्त घेतले, केमिस्ट्रीचे कमी घेतले. उद्या अजून थोडेसे जास्त प्रश्न वाढतील. अशाच प्रकारे रिव्हिजन करत राहू. फक्त तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, आणि काही तुमचे सजेशन्स असतील, काही एवढ्या मॅम आता एवढे दिवस राहिले, यात अजून हे कंप्लीट करून घ्या किंवा अशा प्रकारे रिवाईज करून घ्या, तर नक्की सांगा. आणि सायन्स झालं का आपण जॉग्रफीकडे जाऊयात. ठीक आहे, चलो, बाय, टेक केअर.